पद असो नसो, सत्ता असो नसो, मी डॉक्टर स्वाती पाटील सगळ्यांची स्वातीताई म्हणून आयुष्याच्या शेवटीपर्यंत त्यांच्यासाठी नेहमीच कार्यरत राहील. की राजा हा आईच्या पोटातून आता राणीच्या पोटातून जन्माला येत नाही तर मताच्या पेटीतून येतो. हे ज्या वेळेला त्यांनी लक्षात ठेवतील ना त्यावेळी त्यांना हे कळून जाईल की सामान्य माणूस किंवा सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करत राहिलं तरच ही जनता तुम्हाला स्वीकारते. भले तर देव कासेची लगोटी, नाहीतर नाताळाच्या माती अनुकाठी, त्या पद्धतीने आपल्याला देखील जायलाच पाहिजे ना. जर ती वेळ आली तर चुकीचंच असेल तर चुकीला चूक म्हणलंच पाहिजे. या 3 वर्षामध्ये सातत्यानं म्हणजे मला सांगायला तुम्हाला आनंद होतो की इतकं छान त्यांना संजीवनी सखी मंचाच्या व्यासपीठात इतकं छान हक्काचं व्यासपीठ मिळालंय की आमच्या 70 वर्षाची माऊली सुद्धा 7 वर्षाची म्हणून डान्स करत असते. मंडळी नमस्कार, के न्यूज मराठीच्या आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वासोबत बोलणार आहोत, अशा एका महिला नेत्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत ज्यांची ओळख फार मोठी आहे. कारण मी आता त्यांच्या ओळखीची 2 पुस्तिका समोर घेऊन बसलो. इतकी कामं, त्यांची सामाजिक कामं फार मोठी आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि त्याचबरोबर सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक एकता, या सर्वांची फार मोठी कामं या भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये त्यांनी केलेली आहेत. आणि त्या डॉक्टर स्वाती पाटील मॅडम आपल्यासोबत. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय आहे की आपण एक जनरल चर्चा आज आपली अशी होणार आहे, राजकीय चर्चा तर होईलच, परंतु सामाजिक कामाचं. कारण ज्यावेळी मी इथं आलो आणि ह्या 2 पुस्तिका पाहिल्या, पहिल्यांदा छोटी पुस्तकं मी पाहताना एवढं कळलं की आपलं काम म्हणजे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये असताना तुम्ही एवढं डॉक्टर आहात, MS आहात, एवढं मोठं हॉस्पिटल उभा केलेलं आहात, सामाजिक कामामध्ये त्यातूनही वेळ काढून तुम्ही फार मोठं काहीतरी केलेलं याच्यामध्ये मी पाहिलं. तीच उत्सुकता मनामध्ये पहिल्यांदा आली आणि तोच प्रश्न मी पहिल्यांदा घेईन. आता ओळख करून देताना मी थोडक्यात एक ओळख करून देतो दर्शकांना, कारण 2 पुस्तिकांमध्ये तुमचा फार मोठा पोर्टफोलिओ आणि बायोडाटा आहे. मॅडम प्रदेश सचिव आहेत भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र राज्याच्या. पन्हाळा शाहूवाडी विधानसभाच्या समन्वयक आहेत. पन्हाळा शाहूवाडी विधानसभेच्या संयोजक सुद्धा आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या समन्वयक आहेत. संस्थापक सचिव आहेत संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित डॉक्टर दीपक पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, बोरपाडळे, पन्हाळा, कोल्हापूरच्या. आणि याचबरोबर खूप सारे मुद्दे आहेत. याच्यात मी जास्त वेळ घेत नाही, कारण या प्रभागातल्या किंवा या भागातल्या पन्हाळ्याच्या या भागामध्ये तुम्हाला त्यामुळं कामामुळं फार लोक ओळखतात, जनता ओळखते. कारण आम्ही ज्यावेळी पत्रकार म्हणून जनतेमध्ये जातो त्यावेळी ही चर्चा एक राजकीय चर्चा सुद्धा होती, परंतु सामाजिक कामांची जी चर्चा होती त्यामध्ये तुमचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं. पहिला प्रश्न हाच जो सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा येत असेल की का, म्हणजे सुरुवात कुठून सामाजिक कार्याची झाली? कारण एवढं मोठं एज्युकेशन घेतल्यानंतर, डॉक्टर झाल्यानंतर सहसा मेट्रो सिटीजमध्ये, शहरांमध्ये, कोल्हापूरसारख्या शहरामध्ये लोक जाऊन आपलं वेल सेटल लाईफ जगतात. परंतु तुम्ही अशा खेड्यामध्ये आलात, दुर्गम वाड्या वस्त्यांमध्ये आलात आणि जिथं येऊन पहिलं सामाजिक कामामध्ये स्वतःला झोकून दिलं. तर ती सुरुवात कशी होती किंवा त्या पाठीमागे कुठली प्रेरणा होती का, किंवा कुठला इन्सिडन्स होता असा? प्रेरणा म्हणू शकतो आपण, इन्सिडेंट असं नाही म्हणता येणार. कारण की सर्वप्रथम मी ज्या खेड्यामध्ये जन्माला आले, 1200 लोकवस्तीचं गाव पोखर्णी म्हणून, सांगली जिल्ह्यातलं. तर तिथं दुर्गम एकदम डोंगराळ भाग आणि त्याच्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी 2च वेळा बसची सोय, पाण्याची सोय गावाला नाही. त्याचनंतर 3.5 किलोमीटर मुलांना 4थी नंतर चालत शिक्षण. अशा प्रतिकूल परिस्थितीचं मी जे लहानपणापासून पाहिलं होतं, तर त्या अनुषंगानं मला असं वाटलं की ती परिस्थिती पाहिल्यामुळं त्या परिस्थितीचे काय चटके असतात किंवा त्या परिस्थितीतून जाताना एखाद्या हुशार किंवा चांगल्या मुलाला काय त्रास होतो हे आपण पाहिल्यामुळं माझ्याही लक्षात आलं की खेड्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा जो अभाव आहे, तर प्रत्येकाने जर तुम्ही जो आत्ताच मुद्दा विचारला की सिटीमध्ये लोक जातात किंवा बऱ्यापैकी लोकांचा कल मेट्रो सिटीकडे खूप असतो की स्वतःचं एक थोडंसं की लक्झरियस लाईफ जगण्यासाठी किंवा थोडंसं स्वतःची जीवनशैली समृद्ध व्हावी म्हणून. तर असा न विचार करता मी ज्या खेड्यापाड्यामध्ये राहिले, शिकले, तर त्याच भागामध्ये मला काही लोकांच्या उपयोगासाठी करता येईल का, या विचारानं मग खेडेगावातच हॉस्पिटल चालू करायचा असा मानस होता. कारण की मला खेड्याची सवय होती, लहानपणच खेड्यात गेल्यामुळे मला काही अशी फारशी ऍडजस्टमेंट करणं किंवा काही फार प्रॉब्लेम आला नाही. खेड्याची सवय असणं मॅक्झिमम आता शहरामध्ये जे लोक जातात, मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये असतील किंवा आपल्या कोल्हापूरसारख्या शहरामध्ये खेड्यातूनच आलेले असतात, परंतु त्यांना ती खेड्याची ओढ परत का राहत नाही? कारण ती सवय लागते किंवा ती आवड लागते, आवड निर्माण होते. पण कदाचित मला कसं होतं की खेड्यातल्या माणसाचा जो मायेचा ओलावा आहे किंवा त्यांचा जो संघर्ष आहे, त्यांना जीवन जगताना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्याचंही मी लहानपणापासून बघितलं होतं. आणि प्रेरणास्रोत म्हणाल तर माझे वडील स्वतः सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते. खेडेगाव असल्यामुळे गावामध्ये आपल्या बस नव्हती, तर आपल्याकडे एक गाडी होती, त्या गाडीतून अडलेल्या पेशंटना घेऊन जाणं असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत सोडायचं असेल
तर त्यावेळेला बरेच विद्यार्थी गाडीतून ते घेऊन जायचे. तर पिण्याची पाण्याची सोय ज्या वेळेला नव्हती तर आमच्या बोरचं पाणी ते प्रत्येकाला द्यायचे. म्हणजे त्यांचं काय असायचं की जे आपल्याकडे आहे, परमेश्वरानं आपल्याला देणाऱ्याच्या ह्याच्यामध्ये बसवले, घेणाऱ्याच्या नाही, याबद्दल आपण नेहमी समाधानी राहावं. आपल्याकडे जे काही एक भाकरी आहे त्यातली अर्धी भाकरी आपण नेहमी दुसऱ्याला देत राहावं. म्हणजे घरातूनच तो सामाजिक कार्याचा वसा 100% वारसा मिळाला 100%. होता. हो. एवढं एज्युकेशन घेतल्यानंतर मग याच भागामध्ये किंवा या परिसरामध्ये येण्यापाठीमागे अजून कुठले काय हे होते का, कारण होतं? हा, तसा एक म्हणजे सांगण्याचे अनेक असे हृदय विदारक प्रसंग आहेत की ज्या वेळेला आमचा सुरुवातीला दवाखाना हा 2006 जे लग्न झालं तर केरले या गावामध्ये होता. वाघबीळ गाव सोडल्यानंतर केरले म्हणून जिथं घाट संपतो तिथंच ते गाव चालू होतं. तर ज्यावेळी ह्या दुर्गम भागातून म्हणजे शावडी पन्हाळच्या डोंगर दऱ्यातून ज्या वेळेला पेशंट यायचे खाली कोल्हापूरला शिफ्ट होण्यासाठी, तर त्यावेळेला आपण एक डॉक्टरी भाषेमध्ये गोल्डन आवर म्हणतो. गोल्डन आवर म्हणजे एक सोनेरी तास की ज्या सोनेरी तासामध्ये पेशंटला औषध उपचार मिळाले तर त्याचा आपण जीव वाचवू शकतो. पण त्यावेळेला ते न मिळाल्यामुळे पेशंट दगवायचा. मग ज्यावेळी ते घाट उतरून खाली यायचे आणि आमच्या हॉस्पिटल यायचे तर त्यावेळेला ते तिथं मला त्याची घोषित करायला लागायची की बाबा हा असा पेशंट स्टॉप झालाय. आणि बऱ्याच असं व्हायचं. त्यावेळेला डॉक्टर साहेबांची आणि माझी चर्चा झाली की बाबा इकडं कोल्हापूर 10 किलोमीटर अंतरावर आणि तिथं आपल्याला व्यवस्थित म्हणजे सेवा मिळते, तर आपण अशा का भागात जायचं नाही. आणि त्यानंतर डॉक्टर साहेबांनी एकदा बाबा आमटेंचं जे हे आहे तिथं आनंदवनला पण भेट दिली होती त्या दरम्यान. तर ते मला म्हटले आपण इकडे जाऊया, ज्या भागामध्ये जिथं सोय उपलब्ध नाही अशा ठिकाणी आपण जाऊ. तर म्हणून आपण 2010 साली इथं हे हॉस्पिटल चालू केलं. आणि खरोखर असे कितीतरी पेशंट असे आहेत की ज्यांना जे गोल्डन आवर मध्ये ट्रीटमेंट मिळाली. म्हणजे सर तर मला त्यावेळेला असं म्हणले की एखादा जरी पेशंट त्या गोल्डन आवर मधला वाचला तर आपण डॉक्टरी सेवेमध्ये त्याचं एक साफल्य झालं असं त्यांना वाटायचं. त्याच्या पाठीमागे अजून एक अशी पार्श्वभूमी होती की सरांचे वडील सैन्यात म्हणजे सैनिक म्हणून त्यांनी मातृभूमीसाठी खूप वर्ष काम केलं आणि त्यांना सैन्यामध्ये डॉक्टर व्हायचं होतं. तर सासऱ्यांनी ते थोडं काही कारणानं शक्य झालं नाही घरच्या अडचणीमुळे. तर त्यामुळे ते म्हणले की मग सैन्यामध्ये जरी झालो नाही तर जिथं खेडेगावामध्ये डॉक्टरी क्षेत्र नाही की जिथे MBBS MD डॉक्टर सहजासहजी काम करतात, आरोग्याची गरज आहे. कारण शिक्षण, आरोग्य अशा काही गोष्टी आहेत की त्या प्रभावीपणे लोकांना हव्याच असतात आणि त्या त्वरित मिळणं पण खूप गरजेचं आहे. मग या माध्यमातून इथं संजीवनी असं नाव देण्याचं कारणच आहे की त्या माध्यमातून लोकांना आरोग्याची नवसंजीवनी मिळावी म्हणून हॉस्पिटलचं नाव पण संजीवनी. मुळात आता आरोग्यामध्ये तुमचं इतकं मोठं काम या भागामध्ये आहे ते सर्व लोकांना माहितच आहे. परंतु तुम्ही महिला सक्षमीकरणामध्ये फार मोठं इकडे योगदान दिले. म्हणजे आता गावखेड्यामध्ये जर महिला, मुळातच आता बघितलं आपण काही 2 इलेक्शनमध्ये सुद्धा बघितलं की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावरती ज्या सरकारने किंवा ज्या नेतृत्वानं भर दिला त्याच्या पाठीमागे महिला ठामपणे उभ्या राहतात. तर तसंच एक काम म्हणजे तुमच्याकडे कुठलंही राजकीय नेतृत्व नसताना किंवा ते कामही नसताना तुम्ही ते महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतलात आणि आरोग्याचं सेवेचं काम करता करता त्यामध्ये पुढे गेलं. तर हे काय होतं नेमकं? कारण महिला सक्षमीकरणासाठी फार मोठं कष्ट करावं लागतात. त्या महिलांना एकत्रित आणणं, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये त्यांना वेगळे स्रोत निर्माण करून देणं. महिला सक्षमीकरण हे फक्त आर्थिक दृष्टिकोनातून मर्यादित राहावं असं तर मला निश्चित वाटत नाही. कारण स्त्री म्हणून स्त्रियांच्या स्वभावाच्या अनेक कंगोरी मी पाहत असते. स्त्री म्हणून त्यांच्या जडणघडणीमध्ये, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत एक डॉक्टर म्हणून असेल, त्यांच्या काही ज्या समस्या आहेत ह्या जाणीवपूर्वक मला समजतात. कारण पहिलं तर मी स्त्री आहे. जे हळवं हृदय किंवा संवेदनशील मन स्त्रियांकडे असतं ते माझ्याकडे असल्यामुळं मला कळते की त्यांचं काय आहे. त्याच्यामध्ये जीवनाच्या अनेक चढउतार आहेत की त्यामुळे मला ह्या गोष्टी कळत गेल्या. पहिलं तर ग्रामीण भाग आपण अभ्यास केला तर ग्रामीण भागातल्या महिलांना पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे मी 25 वर्षाच्या काळापूर्वीचं सांगते की त्यावेळेला मला हे जाणवायचं की मी शिकत असताना आपली आई असतील, आपल्या काकी असतील किंवा आपल्या पाहुण्या पंचामधल्या ज्या स्त्रिया असतील किंवा आपल्या सभोवतालच्या ज्या महिला आहेत त्यांना स्वतःचं मत नाहीये किंवा स्वतःचं मत त्या ठामपणे मांडू शकत नाहीत. त्यांना कितीही कंटाळा आला तर रोजच्या दैनंदिन कामातून त्यांना कुठे सुटका मिळत नाही. आर्थिक स्वावलंबन नसल्यामुळे दुसऱ्यावरती परावलंबित असल्यामुळं काही ठिकाणी त्यांना स्वतःचा स्वाभिमान देखील किंवा आत्मसन्मान म्हणून ठेवू शकत नाहीत. अशा अनेक गोष्टी होत्या की त्यावेळेला मला हे समजायचं की त्यांना स्वतःच असं काहीच हे नाही की त्यांना कुठंतरी गावाला जायचंय. म्हणजे जायचं तर गावाला कुठं माहेरी जा किंवा कुठंतरी पाहुण्या त्यांच्याकडे गेलं किंवा एखाद्या कार्यक्रमाला सुखदुःखाच्या प्रसंगाला गेले असेल किंवा कुठं देवदर्शनाला गेले असेल, ह्याच्या पलीकडे त्यांचं असं स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःचं असं स्वातंत्र्य नव्हतं. हे सगळं मी लहानपणापासून बघत आलं. दुर्दैवानं माझे वडील म्हणजे मी वयाच्या 18 वर्षाच्या असताना गेले. म्हणजे तो आयुष्याचा सर्वात मोठा सेटबॅक मला बसला होता. त्यानंतर आईचं जे आतात राहणं होतं, समाजा 25 वर्षापूर्वी समाजाची जी स्थिती होती की महिलांनी अशा वेळेला बाहेर यायचं नाही किंवा कुठल्या शुभ कार्याला तिला बोलवलं जायचं नाही, अशा अनेक गोष्टी होत्या की त्या मला खूप त्रास व्हायचा त्या गोष्टीचा की माझ्या ह्याच्या बाबतीत हे का. तर त्यावेळेला मी ह्या सगळ्या गोष्टीचा खूप बारकाईने विचार केला की मग स्त्रियांना जगण्याचाच अधिकार म्हणजे आहे की नाही किंवा तिला स्वतःचं मत मांडायचा अधिकार आहे की नाही.
कदाचित आईची जी वेदना होती आणि ती माझ्या मनापर्यंत जास्त गेली असं वाटतं, कारण अचानक आलेलं हे दुःखाची कुऱ्हाड आणि त्यानंतर सामाजिक काही गोष्टींमुळं लोकांचा बघायचा दृष्टिकोन, शुभ कार्याला प्रत्येक वेळी तिला डावलण्याचा प्रयत्न असेल किंवा कुठेही जाताना आता खूप समाज त्या बाबतीत सुधारलेला आहे. म्हणजे मला कौतुक आहे की समाजाने हा बदल स्वीकारला. पण त्यानंतर मी इथंही आले, ज्यावेळी केरल्याच्या ठिकाणी असेल किंवा बोरपाड्याच्या ठिकाणी काम करताना आमच्या महिला शेतात भांगलाला जातात, त्यांना तेच असं फक्त कुठं देवाला वगैरे गेलं इकडं तिकडं तेवढंच. मग मला असं वाटलं की ह्यांची कुठंतरी मानसिक उचंबना होत असेल. महिलांना नेहमी ग्रँटेड पकडलं जातं, गृहीत पकडलं जातं. मुलं आता इथली कुठंतरी बाहेर फिरायला जातात, जेवायला जातात मित्रांच्या बरोबर, पती कुठंतरी जातात, महिला तशा 100% करू शकत नाहीत. या 3 वर्षामध्ये सातत्यानं म्हणजे मला सांगायला तुम्हाला आनंद होतो की इतकं छान त्यांना संजीवनी सखी मंचाच्या व्यासपीठात इतकं छान हक्काचं व्यासपीठ मिळालंय की आमच्या 70 वर्षाची माऊली सुद्धा 7 वर्षाची होऊन डान्स करत असते तिथे. म्हणजे इतकं छान, म्हणजे फक्त तिचं मानसिक आरोग्य जे आहे, मानसिक उचंबना आहे, 40 वर्षानंतर आलेल्या रजोनिवृत्तीचा काळ आहे, त्यामध्ये होणारी मानसिक तेत्यंतर आहेत, ह्याचा विचार कधीच कुणी केलेला नाही. आणि तो एक डॉक्टर आणि स्त्री म्हणून प्रभावीपणे करायचा होता मला. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ना, हेच माझ्यासाठी फार अनमोल आहे असं मला वाटतं. आणि फार म्हणजे फार भावनिक ह्या गोष्टी सगळ्या आहेत. म्हणजे संवेदनशील मन प्रत्येकाकडेच असतं. जसं तुम्ही मगापासून सांगताय की गाव खेड्यामध्ये राहिल्यानंतर ते अनुभव जे आले होते खेड्यातले प्रत्येक जणच घेतो. माझ्यासारखा योग सुद्धा आता मी खेड्यातूनच आलोय, परंतु ते आपण दुर्लक्षित करतो. जसं तुम्ही इन्सिडेंट सांगितलं महिलांच्या बाबतीच्या, त्यांच्यावरती असणारा एक प्रकारचा अन्याय येतो, कारण त्यांच्या जीवनाला ते स्वातंत्र्य, तो स्वाभिमान आपण आहे की नाही हे बघतच नाही, परंतु त्याकडे परत जाऊन त्या सुधारणा कराव्यात असं सहसा सक्सेसफुल झालेला एखादा माणूस किंवा पुढे गेलेला आपल्या लाईफमध्ये पुढे गेलेला माणूस एवढं करत नाही कोणी. परंतु तुम्ही ते करण्याला वेळ देताय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो वेळ तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरून अजून मोठे होऊ शकता, परंतु तिकडे वेळ देताय कारण या संवेदनशीलतेमुळे. आणि मला बोलता बोलता आता जाणीव झाली की तुमच्या डोळ्यामध्ये ते पाणी आलं, आईची जेवढी आठवण तुम्ही काढलीत तेवढी. कारण ती गोष्टी खरंच त्या जाणीव असणं आणि एखाद्या नेतृत्वाला जाणीव असणं. आता आपल्या ह्या बघणारे सर्वच दर्शक खेड्यापाड्यातलेच आहेत, सर्वांना तीही जाणीव असेल की आपण ह्या सर्व परिस्थिती आपल्या आजूबाजूला बघतो, परंतु त्या सुधारण्यासाठी म्हणा किंवा त्याच्याबद्दल काहीतरी बदल करता येतील का यासाठी सहसा आपण वेळ देत नाही किंवा ते डोक्यातही घेत नाही. कारण आपल्याला आपलं पडलेलं असतं, आपल्या कुटुंबाचं पडलेलं असतं, आपल्या करिअरचं पडलेलं असतं, व्यवसायाचं पडलेलं असतं. तसं यांनाही आहे, परंतु यासाठी त्या वेळ देत आहेत कारण त्यांच्याकडे तेवढी संवेदनशीलता, तेवढं मन आणि ते काम करण्याची तळमळ आहे. खूप मोठं काम आहे. कारण मी हे ज्यावेळी पाहत होतो मगाशी तुम्ही येण्याआधी खूप वेळेला मी बघितलं आहे की इतकं मोठं काम असताना सुद्धा तुम्ही एवढं स्वतःचं संजीवनीचं हे हॉस्पिटल उभा करून मेडिकल कॉलेज अशा खेड्यामध्ये उभा केलं की जिथं कुणीही इमॅजिन केलं नसेल की इथं हे उभा राहील. तर ते नेमका प्रसंग काय होता किंवा घटना काय होती? कारण या ठिकाणी एक मेडिकल कॉलेज असेल किंवा एवढं मोठं हॉस्पिटल, आता तुम्ही मगाशी सांगितलं की शहराला जाण्यासाठी लोकांना ते अडचण होती, परंतु हे सगळं या ठिकाणी उभा करावं आणि त्याच्या पाठीमागला अजून कुठलं प्रेरणास्थान किंवा साथ कुणाची एवढी चांगली होती? आता या सगळ्या प्रवासामध्ये जर माझं तुम्ही पाहिलं तर माझ्या कुटुंबियांची खूप अनमोल साथ मला आहे. म्हणजे मी खूप असं म्हणेल की भाग्यशाली आहे की इतकं चांगलं कुटुंब मला मिळालं. आमच्या सासू सासऱ्यांची साथ तर मला खूप चांगली आहे. म्हणजे मम्मीनी तर नेहमीच आमच्या मुलांचा सांभाळ करण्यापासून किंवा हॉस्पिटलला मला वेळ देण्यापर्यंत कितीतरी अशा मी स्त्रिया बघते की त्यांना फॅमिलीकडून सपोर्ट मिळत नाही किंवा कौटुंबिक आधार न मिळाल्यामुळे त्या किती जरी हुशार असतील किंवा त्या किती जरी कार्यतत्पर असतील तरी त्यांना मर्यादा पडतात आणि मग थोडंसं त्यांचं कुठंतरी करिअरला ब्रेक लागतो किंवा कुठेतरी प्रॉब्लेम निर्माण होतो. पण तसं न होता त्यांनी मला नेहमी प्रेरित केलं की तू डॉक्टर आहे सर, तू वैद्यकीय सेवा करत जा, बाकीचं घरचं मी व्यवस्थित सांभाळत जाईन. आणि त्यांचा सपोर्ट होता, सासऱ्यांचाही सपोर्ट मला खूप चांगल्या पद्धतीनं आहे. मला तर म्हणजे कुठेतरी असं वाटतं की माझे वडील अकाली गेल्याची जी एक पोकळी होती ती पप्पांच्या रूपानं म्हणजे ती भरून निघाली. एवढं म्हणजे त्यांनी छान सपोर्ट केला. आणि सगळ्यात महत्वाचं की असं म्हणलं जातं की एका कर्तृत्ववान पुरुषाच्या मागं, यशस्वी पुरुषाच्या मागं कर्तृत्ववान स्त्रीचा हात असतो. पण माझ्या बाबतीत असं आहे की एका यशस्वी स्त्री मागं एका कर्तृत्ववान पुरुषाचा हात आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याने नेहमीच मला प्रेरित केले की तू हे काम करू शकतेस आणि हे गुण तुझ्यामध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी म्हणतो ना की एखादा जवाहिरी एखाद्या हिऱ्याला पारखतो आणि त्या हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी काम करत असतो, तसं जिथं जिथं चुकल तिथं तिथं त्यांनी मार्गदर्शन पण केलं. जिथं जिथं माझे काही चांगले गुण आहेत तिथं त्यांनी मला प्रेरित पण केलं आणि नेहमी एक सपोर्टिव्ह भूमिकेत ते राहिले की स्वाती तुला ह्या कार्याची आवड आहे ना, तुला समाजाप्रती काम करायचं आहे, महिलांच्यासाठी काम करायचं, तू निश्चित कर. कारण माझं तर एक स्त्री म्हणून असं मत आहे की
कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय कुठलीही स्त्री पुढे जाऊ शकत नाही, मी आता तोच प्रश्न घेणार होतो की सहसा किती जरी आपण स्वतंत्र महिला झाल्यात असं म्हटलं तरी पहिलं कुटुंबाच्या सगळ्यात जास्त जबाबदाऱ्या महिलांना पूर्ण असतात, कराव्या बरोबर. लागत असतात. तर हे सगळं करताना आता ज्यावेळी मी पाहतोय, काही वेळेला मी इकडल्या भागामध्ये पाहिलं की तुम्ही एवढं सगळं हॉस्पिटलचं असेल, मेडिकल कॉलेजचं सगळं सांभाळून परत सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देताय, त्या खेड्यापाड्यामध्ये फिरताय, त्या लोकांच्यापर्यंत जाताय. तर हे सगळं करताना तुम्ही कुटुंबाकडे तेवढा वेळ देऊ शकत नसालच ऑफकोर्स, कारण एवढं सगळं काम करताना. तर मग ही गोष्ट कुटुंब, आता तुम्ही सांगितलं की ते सपोर्ट करतात, परंतु महिला म्हणून तुम्हाला असं त्रासदायक वाटते किंवा त्याच्यामुळे अजून एनर्जी मिळते की बाबा मी सामाजिक कामात गेल्यामुळं मला ती ताकद अजून वाढते माझी, असं काय आहे? सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे कसं असतं की मराठीत एक म्हण आहे, आवड असेल तर सवड मिळते. त्यामुळे थोडंसं लोड होत नाही असं नाही. कसं आहे, कधीही कुठलीही गोष्ट करत असताना आपलं व्यावसायिक आयुष्य असेल, पर्सनल आयुष्य, कसं आहे की आता हितलं वेळ आणि त्यानंतर रात्रीपर्यंत थोडीशी धावपळ होते, पण आवड असल्यामुळे त्या धावपळीचं काय वाटत नाही. म्हणजे कसं होतंय की प्रत्येकाने जर आपलं काही जसं फिक्स एक आपलं आयुष्य असतं, म्हणजे एक 4 मासाचं कोणी कुटुंब, साचेबद्ध आयुष्यापेक्षा हे वेगळं आहे. लोकांसाठी काहीतरी आपण करत असतो, त्या लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया असतात, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य असतं, आणि या सगळ्यातून मला असं वाटतं की माणसाला एक आत्मिक समाधान मिळतं. म्हणजे प्रत्येक वेळी भौतिक सुखातूनच समाधान मिळेल असं नसतं, तर काही वेळेला हे आत्मिक समाधान देखील तितकंच मोलाचं आहे असं मला वाटतं. खरंच आता हाच या प्रकारचंच मला उत्तर अपेक्षित होतं, कारण संवेदनशील माणसाकडनं असंच उत्तर मिळेल की बाबा मला पैसे आणि इतर गोष्टींच्या पेक्षा ते आत्मिक समाधान आणि आत्मिक शांती. सर्वच लोक शेवटी सगळं काही त्यासाठीच करत असतात, परंतु त्यांना ते फार वेळ गेल्यानंतर कळते की मला अरे आत्मिक शांतता पाहिजे, समाधान पाहिजे. आता महत्वाचं म्हणजे की आपलं एवढं मोठं काम आहे आरोग्य क्षेत्रामध्ये, खूप सारे असे इन्सिडेंट्स घडले असतील, खूप घटना तुमच्या डोळ्यासमोर आल्या असतील, किंवा जसं आता गावखेड्यामध्ये आपण बघतो की आरोग्याच्या समस्या खूप असतात, यांना शहरापर्यंत जाता येत नाही, त्यांच्या आर्थिक परिस्थिती नसते, मग खूप वेळा अडचणीत येतात. तर ते मॅक्झिमम घटना आम्ही अशा पाहिल्यात की त्या तुमच्याकडे येत असतात. तर अशा काही इन्सिडेंट्स किंवा घटना आहेत का? किंवा कोविडमध्ये तर फार मोठं काम आपलं होतं, तर यातल्या काही घटना? मला असं वाटतं की माझ्याच आयुष्यात नाही तर सगळ्यांच्याच आयुष्यात कोविड नावाची जी जागतिक महामारी आली, त्यामुळे त्यांना जीवनाची क्षणभंगुरता कळाली असं मला वाटतं. कारण की मानवी जीवनामध्ये जी एक असं की हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी थांबल्या की त्यांना जीवन म्हणजे काय आहे आणि जीवन नसताना आपल्याला काय त्रास होऊ शकतो, म्हणजे त्यावेळेला मला असं वाटतं की 2 कपड्याच्या जोडावर पण माणूस सुखी राहिला होता. आणि अगदी कितीही कमी म्हणजे त्याचा अर्निंग असेल, साधन किंवा इतर गोष्टी घरात बसून तेवढ्यातच फक्त, म्हणजे त्यावेळी माणसाला कळायची जगायला खूप काही लागत नाही, म्हणजे जगण्याच्या गरजा मर्यादित होत्या. माणसाचा जो काही शौक आहे तो म्हणजे जास्त प्रमाणात त्याला म्हणजे फिरणं म्हणा हे सगळंच त्यावेळी बंद झालं होतं, त्यामुळे बाकीचा आवाजवी खर्च पण बंद झाला होता. आणि त्या कालावधीमध्ये लोकांना हे समजून गेलं की जीवन किती अनमोल आहे हे त्यावेळी कळालं. आम्ही तरी कसं आहे की त्यावेळेला कोविडमध्ये कोविड योद्धा म्हणून काम केलं. मला सांगायला एक कुठंतरी ही गौरवाची बाब संजीवनी हॉस्पिटल बद्दल वाटते की संजीवनी हॉस्पिटल हे पन्हाळा आणि शाहूवाडीच्या दुर्गम भागामध्ये डेडिकेटेड असणारं म्हणजे कोविड समर्पित असणारं एकमेव आपलं हॉस्पिटल होतं की जिथे सेंट्रल ऑक्सिजनची सोय होती. स्वतः MBBS MD डॉक्टर होते. आम्ही दोघंही स्वतः जातीनिशी पेशंटला ट्रीटमेंट देत होतो. आणि त्यावेळेला पेशंटला जो मायेची गरज होती ना, म्हणजे ती फार गरजेची होती, ती आपल्या हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या प्रकारे मिळत होती. आणि अगदी पेशंटला गोळ्या काढून देण्यापासून ते खात नव्हते. कधी कधी कसं असतं की घरापासून एवढा लांब राहायचं, त्यावेळी कोविड हा असा सेन्सिटिव्ह पिरियड होता की लोकांना खूपच एकटेपणा वाटायचा. त्यावेळेला माझ्या सकट सगळ्या स्टाफनी, स्पेशली डॉक्टर साहेबांनी इतकं चांगलं काम केलं. पेशंटचा आमच्या हॉस्पिटलचा डेथ रेशो इतका कमी होता आणि काम इतकं छान होतं की डॉक्टर साहेबांना राज्यपाल जे आहेत भगतसिंग कोश्यारी साहेब त्यांच्या हस्ते हेल्थ आयकॉन पुरस्कार मिळाला होता. आणि कोविडच्या काळामध्ये काम करत असताना ह्या काही गोष्टी लक्षात आल्या की कोविड शिकवून केला की जीवनाची क्षणभंगुरता काय आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये काम करत असताना, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात जगत असताना माझं सामाजिक भान काय आहे, मला समाजाप्रती काहीतरी करायचंय, हे त्यावेळेला आधीपासूनच हे माझ्यामध्ये अंकुर होतं. फक्त त्याला जे काही पालवी फुटत गेली, म्हणजे 2010ला जी संजीवनी फाउंडेशनची स्थापना झाली त्या काळापासून आम्ही दोघेही दुर्गम आणि भागासाठी कामच करत होतो. म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यावेळची दयनीय अवस्था बघून अजून त्याच्यामध्ये झोकून दिलं, अजून त्यामुळे मग ते त्यातले काही इन्सिडेंट्स आहेत का किंवा काही पेशंटच्या काही आठवण? कारण ऑफकोर्स ठीक आहे, काही मेडिकल प्रोटोकॉल असतील की ज्याच्यामुळे ते नावं सांगता येत नसतील, परंतु अशी काही घटना असतील साहजिक की जेणेकरून त्या लोकांनाही टच होतील की आता कसं आहे की कोविड झाला त्या काळामध्ये लोक तुम्ही म्हणताय तसं नैसर्गिक लाईफ बद्दल, जीवनाबद्दल विचार करू लागलेत, परंतु परत ती त्यांच्या कृत्रिम लाईफकडे त्या गाड्यात परत वाहत गेलीत. या घटनांच्या आठवणींमुळे परत तो विचार त्यांच्या डोक्यात येईल, यासाठी मी तो आठवण करून देतोय. ऍक्च्युली कोविडचा प्रत्येक पेशंट एक वेगळं उदाहरण आहे असं मला वाटतंय.
कारण की आमच्या जवळच्याच गावातले, मी त्यांचं नाव नाही सांगू शकत, कारण की डॉक्टर म्हणून आमची एक प्रतिज्ञा असते की कधीही रुग्णाची जी आयडेंटिटी किंवा ओळख आम्ही सांगू शकत नाही. तर ते एका कोविड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि त्यांच्यासोबत आणखीन 2 पेशंट होते. तर ते संध्याकाळी ऍडमिट झाल्यानंतर त्यांना काही मेडिसिन दिलं गेलं नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि त्यांच्या शेजारचं जे पेशंट होतं ते बोलत बोलतच अचानक गेलं पेशंट. तो त्यांनी एकदम धक्का घेतला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे बघता तर तो पण पेशंट स्टॉप झाला होता आणि दोन्ही पेशंटच्या म्हणजे मृतदेहांच्या मध्ये त्यांना झोपवलं होतं. त्यांनी त्यानंतर म्हणजे काही करून मुलगा ज्यावेळी जेवण द्यायला आला किंवा 2 मिनिटं भेटायला आला असेल किंवा बाहेरून बोलला असेल त्यावेळेला त्यांनी त्यांना सांगितलं की काही करून मला संजीवनीला घेऊन जा. त्यावेळेला ते आपल्याकडे आले आणि आपल्याकडे तेवढी बेड म्हणजे खूपच बेडचा तेवढी प्रॉब्लेम होता. त्यांच्या नातेवाईकांनी खूप विनवणी केली की मॅडम त्यांचा तुमच्यावर जास्त विश्वास आहे, डॉक्टर साहेबांच्यावर जास्त विश्वास आहे आणि त्यांना इथंच तुम्ही ठेवून घ्या. तर ते आजोबा नेहमी म्हणजे हरिपाठ वाचायचे म्हणायचे, कारण ते वारकरी सांप्रदायिक होते, पण ते जगतील अशा परिस्थितीतच नव्हते. पण इतकं चांगलं आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना सेवा मिळाली की जाताना म्हणजे अगदी तोच हरिपाठ जो ते वाचत होते तो आम्हाला देऊन गेले, नंतर येऊन आमचा सत्कार करून गेले. अशा अनेक गोष्टी होत्या की प्रत्येक पेशंटमध्ये कृतज्ञतेचा भाव होता. आणि आम्हालाही त्यावेळी असं वाटलं की डॉक्टर किंवा माणूस म्हणून जो काही आम्ही जन्म घेतला ते खरोखर खूप चांगल्या पद्धतीने आम्ही तो जगलो असं वाटलं. अजून एक असाच प्रसंग आठवते की प्राध्यापक होते, तर इतकं त्यांचं म्हणजे ऑक्सिजन लेवल इतकी कमी होती, म्हणजे एक रात्र अशी होती की त्यांच्या जीवनामध्ये ती काळरात्र ठरावी अशी त्यांची परिस्थिती होती. खूप ऑक्सिजनचं लेवल कमी जास्त होत होतं. पेशंटच्या नातेवाईकांना माझे वडील गेल्यामुळं काय माहिती की मला एक संवेदनशीलता आहे की त्यांच्या मुलाला ते सांगावं असं मला वाटलं की असं वडिलांचं होतंय. पण मला असं वाटलं की मी त्याला डायरेक्ट असं कसं सांगू की तुझे वडील ही रात्र काढू शकत नाहीत किंवा काय. ते भावनिक दडपण माझ्यावर आलं होतं, कारण तरी पण मी त्याला धाडस करून असं सांगितलं की कदाचित मामांचं म्हणजे काही त्रास होऊ शकतो, ऑक्सिजनची लेवल कमी आहे, आपण त्यांना ऑक्सिजन सप्लाय करतोय, पण कितपत त्यांची शरीराची प्रकृती रिस्पॉन्स करेल हे आपण सांगू शकत नाही. तर थोडंसं त्याची मानसिक तयारी करण्यासाठी मी त्याला गेलो आणि तो सडनली मला असं म्हटलं, जे पण काही असेल ते तुमचं तुम्ही करा, क्रियाकर्म आम्ही काय करणार नाही. म्हणजे त्याच वेळी मी हॉस्पिटलमध्ये म्हणजे रडत म्हणजे डोळे पुसत मी आयसीयूत आलो की मला वडील नाही म्हणून मी रडतोय आयुष्यभर आणि हा मुलगा सरळ असं मला म्हणतोय. पण सुदैव म्हणा की त्या पेशंटचं किंवा त्याचं आमच्या कष्टाचं फळ किंवा त्याची पूर्वपुण्य असं म्हणू आपण की तो पेशंट खूप चांगल्या पद्धतीने जगला आणि तो चांगला होऊन घरी गेला. ते समाधान खूप मला चांगलं वाटलं. खूप म्हणजे अशा घटना तुम्हाला तर हजारो बघायला मिळाल्या असतील त्या दरम्यान, कारण कोविडचा काळ कुणीही आठवला तर अंगावरती शहार येतील असा प्रत्येकाला तो अनुभव आलेला आहे. या व्यतिरिक्त आता कोविडच्या काळामधले अनुभव डॉक्टर म्हणून आणि इतकं एवढं मोठं हॉस्पिटलला तुम्ही ते एक सेंटरच केलं होतं, तर खूप सारे अनुभव असतील. या व्यतिरिक्त खेड्यापाड्यामध्ये कोविड व्यतिरिक्तचे काही अनुभव असे असतील की जिथं काही महिला किंवा वृद्ध महिलांचे काही अनुभव असे असतील की ज्यांना आरोग्याबद्दलची एवढी जाणीव इकडं नसतेच, परंतु त्यांना ती ट्रीटमेंटची गरज आहे. कारण ही सेवा महत्वाची, म्हणजे या लोकांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं आणि शासन मुळात यासाठी काम करायला पुढे यावं लागतं, परंतु तुमच्यासारख्या लोकांनी हा इथं पुढाकार घेतलाय, तर त्यातले काही अनुभव असतील तर. हा, आता तसे असंख्य अनुभव आहेत, पण महत्वाचे 1-2 अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक तरुण मुलगा होता, तो गाडीवरून पडला आणि त्याचं लिगामेंट तुटलं. लिगामेंटची सर्जरी करण्यासाठी त्याला 1,20,000 रुपये खर्च सांगितला होता. 1,20,000 खर्च सांगितल्यानंतर त्या तरुण मुलाला 1 महिना त्याच्या आई वडिलांनी घरी ठेवलं होतं, कारण त्यांच्याकडे तेवढी पैसे नव्हते, शेती विकून खर्च करायचा तर शेती पण नव्हती. मग त्यानंतर एकाने असा सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची मला ओळख करून दिली, मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि मला म्हणले की मॅडम या पेशंटसाठी आपल्याला काहीतरी करायला लागतं, यांची खरोखर परिस्थिती नाही. मी डॉक्टर साहेबांशी चर्चा केली आणि त्यानंतर आपण महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत त्यांचं पॅकेज वगैरे कमी असल्यामुळे थोडंसं ते करणं अवघड होतं, पण ते आपण त्यांना फ्रीमध्ये ऑपरेशन त्यांना ते करून दिलं. त्यामुळे त्यांना ते एक आधार मिळाला. अशा अनेक असंख्य अनुभव आहेत. म्हणजे एक आजी आणि आजोबा याची मुलं त्यांना बघत नव्हती, मग त्या आजींना दम्याचा त्रास होता. मग त्या आजोबा मला म्हणजे सरांना म्हटले की बाबा असं असं आहे, मुलं बघत नाहीत आणि उत्पन्नाचं साधन खूप कमी, असं शवडीच्या कुठल्या तरी वाड्यावस्तीवरचेच ते होते. तर त्यावेळेला मग त्यांनाही मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला जितके पण आम्हाला द्यायचे तितके द्या, पण आजींना पण बरं करून पाठव. तर तोही एक अनुभव होता की आजोबांनी खूप म्हणजे अगदी आम्हाला तेवढे आशीर्वाद दिले की तुम्ही दोघं विठ्ठल रुक्मिणी सारखे आहात, तुम्ही माझ्या आयुष्यात आला. स्वतःच्या मुलांनी जितक्या मायेने आमची चौकशी केली नाही तितक्या मायेने तुम्ही आमची चौकशी केली. म्हणजे मेडिकल फील्ड असेल किंवा वैद्यकीय क्षेत्र हे खरोखरच नोबेल प्रोफेशन आहे आणि त्यामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी जगत काम करणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यामध्ये मिळणारे जे आशीर्वाद आहेत हे फार खरंच
खूप वेगळे आहेत. म्हणजे आता हे अनुभव ऐकताना सुद्धा असं वाटतं की कित्येक लोकांना ती सेवा करण्याची संधी मिळते, परंतु काही लोक ते करतही नसतील, आर्थिक गणितांच्या मुळे असेल, परंतु तुम्ही ती फार वेगळ्या पद्धतीने करताय. मुळातच आम्ही प्रश्न इतके काढले होते की राजकीय काही मुद्द्यावरती आपल्याला चर्चा घ्यायची होती, परंतु मी जेव्हा पहिल्यांदा या 2 पुस्तिका बघितल्या आणि सामाजिक कामांची इतकी लिस्ट आणि एवढी मोठी हे होती, आणि मुळात मी सोशल मीडियावरती सुद्धा बघितली होती की खूप साऱ्या गोष्टी किंवा खूप लोक त्यामुळे अपील झालेले तुमच्याकडे सामाजिक कार्यामध्ये. तर हे सगळं करत असताना आता राजकीय वाटचाल एक सुरू झालेली आहे तुमची. आधीपासून काही गणितं सुद्धा लोक मांडतायत किंवा जनतेमध्ये चर्चा सुद्धा ती आहे. तर हे नेमकं काय आहे, किंवा आता निवडणुकांच्या पुढच्या जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा डिक्लेअर झालेल्या आहेत, तर याबद्दल जनतेमध्ये तर चर्चा आहे, तर तुमची काही त्याबद्दलची तयारी आहे किंवा याबद्दलची वाटचाल आहे का आता निवडणुकांच्या दृष्टीने आणि राजकारणाच्या दृष्टीने? ठीक आहे. समाजकारण आणि राजकारण हे फार वेगळं असतं असं नाही. म्हणजे त्यामध्ये लक्ष्मण रेषा निश्चित असते समाजकारण आणि राजकारणामध्ये. फक्त सामाजिक कार्य करत असताना राजकीय क्षेत्रातही तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. जर तुम्ही सामाजिक कार्याचा एक मनामध्ये एक विचार करत जर गेलात तर तुम्ही राजकारणात देखील खूप चांगलं काम करू शकता. ज्या वेळेला 3 वर्षापूर्वी मला ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं प्रदेश सचिवपद मिळालं, तर तो महिला मोर्चाच्या दृष्टिकोनातून मिळालं. तर म्हटलं की ठीक आहे, आपल्याला महिलांच्या माध्यमातून काम करत असताना महिलांसाठी आपल्याला विशेष काम करता येईल, आणि मी डॉक्टर असल्यामुळे आरोग्य या क्षेत्रामध्ये मला चांगलं काम करता येईल. तर मग त्या ह्याच्यातून असं मग सुचत गेलं की बाबा मी शावडीमध्ये गेल्यामुळे तिथं असलेल्या आरोग्य सुविधांचा अभाव असेल, तर त्यावेळेला मग आपण तिथं मोफत दवाखाना गेले 2 वर्षापासून पन्हाळा शावडीचे जेवढे दुर्गम भाग आहेत तिथं आपण मोफत दवाखाना संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून चालवतो. त्या 7वे जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आवळी असेल, काखे असेल, बोरुड असेल, या भागामध्ये आपला मोफत दवाखाना आहे. डॉक्टर जाऊन तिथं मोफत सेवा देतात. अशा प्रत्येक भागामध्ये पैजारवडी असेल, देवाळे असेल. कारण मी डॉक्टर म्हणून लोकांसाठी काय करू शकते, तर पटकन आरोग्य सेवा मी देऊ शकते. पण बाकी कुठलंही माझ्याकडे असं राजकीय पद नाही की मी त्यांचे बाकीच्या काही कामं करू शकेन. तर त्यासाठी पहिल्यांदा आरोग्याचा एक आपण विचार केला होता, आणि महिलांसाठी काम करत असताना त्यांच्या ज्या काही अडचणी असेल, महिला सक्षमीकरण असेल, महिलांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य असेल, त्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं. नंतर मला लक्षात आलं की माझ्या वैयक्तिक ह्याच्यावर मी काम करत असताना महिलांच्याकडून किंवा गावातील लोकांच्याकडूनच असं माझ्या लक्षात यायला लागलं की त्यांना याहीपेक्षा माझ्याकडे जास्त अपेक्षा आहेत, आणि माझ्याकडून त्यांना असं वाटतं की त्यांच्या काही समस्याचं असेल, काही प्रमाणात का असे ना, निराकरण मी करू शकते. त्यांच्या डोळ्यामध्ये एक आशेचा किरण मला दिसत होता की नाही, आमच्या मॅडम काहीतरी करणार. आता तुमच्याकडे काही पद नाही तरी तुम्ही इतकं काम करताय, मग तुम्हाला आम्ही एखादं पद दिलं तर तुम्ही किती काम करशील. ह्या भाषेमध्ये जनतेमध्ये किंवा लोकांच्या मध्ये ते राजकीय चर्चा सुरू हो. आणि मग त्यानंतर मग असं मनामध्ये विचारलं की ठीक आहे, इतकी जर आपल्याला लोकांच्याकडून प्रतिसाद असेल, इतकं जर त्यांच्या डोळ्यामध्ये ते असणार आहे बाबा त्यांनी आपलं नेतृत्व म्हणून आपल्याला स्वीकारले हे दिसत असताना आपल्याला देखील सामाजिक कार्याची आवड आहे, आणि आपण एक चांगला विचार घेऊन या क्षेत्रामध्ये का नाही उतरू शकत. कारण मला असं वाटतं की जर तुमचा पिंड सामाजिक कार्याचा असेल, तुमच्यामध्ये कामाची उमेद असेल, समाजाविषयी तळमळ असेल, सामाजिक काम करण्याची आवड असेल, एक संवेदनशीलता असेल, तर लोकांप्रती, आणि मला असं वाटतं की जे आपलं वैद्यकीय क्षेत्र आहे आणि सामाजिक क्षेत्र फार भिन्न नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण तुम्हाला डेडिकेशन लागते, की कार्यतत्परता लागते. आम्हाला देखील पर्सनल लाईफ जगायला त्यावेळी जे आम्ही पेशंट्स बघत असतो त्यावेळी वैयक्तिक आयुष्यासाठी फार वेळ आम्ही काढू शकत नाही. म्हणजे सण आहे, दिवाळी आणि पेशंट आला तर आम्ही त्याला नाकारू शकत नाही. त्यामुळे ही सवय मला पहिल्यापासून होती, आणि याही क्षेत्रामध्ये तितकेच डेडिकेशन तुम्हाला पेशंट, इथं आपण शारीरिक व्याधी बऱ्या करतो, इथं बाकीच्या काही त्यांच्या समस्या, सामाजिक समस्या असतील त्यांचं, मग काय ते आरोग्य आलं, शिक्षण आलं, रस्त्यांचा प्रश्न आला, किंवा वैयक्तिक काही लोकांच्या वैयक्तिक अडचणी असतात, कुठल्या तरी एखाद्या शासकीय योजनेचा अभाव असतो. हाच मुद्दा तिथे आला की सामाजिक काम करण्यासाठी काही लिमिटेशन जे येतात, बंधनं येतात, ती त्या पदावरती गेल्यानंतर, राजकीय पदावरती गेल्यानंतर किंवा त्या पोस्टला असल्यानंतर, तो अधिकार आपल्याकडे असल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करू शकू, त्या लोकांच्या कामाला येऊ शकू, खूप चांगलं विस्तृत काम आपण करू शकतो या क्षेत्रामध्ये. बरोबर, हा मुद्दा तसा आहे. परंतु प्रत्येक राजकारणी असा करतो विचार असंही नाहीये. म्हणजे आजकाल बाजूला बघितलं तर राजकारणातनं थोडं समाजकारण लोक करतील, परंतु समाजकारणातून राजकारणात येणं फार अवघड यासाठी मला वाटते. कारण आता तुमचा स्वभाव शांत संयमी आहे, आणि राजकारणामध्ये लोकांना तरी असं वाटतं की आक्रमकता खूप असावी लागते, ती ॲग्रेशन असायला पाहिजे, म्हणजे एक प्रकारचं नकळतपणे भांडखोर वृत्ती असावी लागते. तर हे इकडं असं काही गरजेचं असं वाटतं का तुम्हाला, किंवा याच्यातून आपलं राजकारण होऊ शकतं शांत स्वभावामुळं? ऍक्च्युली प्रत्येक ठिकाणी आक्रमक
आक्रमक असावा असंही नाही आणि प्रत्येक ठिकाणी शांत असावा असंही नाहीये. जिथं तुमचा मुद्दा तुम्ही शांत आणि संयमीपणानं मांडून जर तो कोण स्वीकारत नसतील आणि जिथं जिथं गरज असेल, मला असं वाटतं की जी लोक अभ्यासू असतात किंवा जी लोक थोडीशी एज्युकेटेड असतात ती लोक फार आक्रमकपणानं तुम्हाला बोलताना कमी दिसतील. कारण की कुठलाही मुद्दा तुम्ही ज्या पद्धतीने मांडता आणि जर तुमचा अभ्यासू बोलणं असेल ना तर पुढचा व्यक्ती तो ऐकतो. हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. पण जर कधी असं झालं की माझ्या कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीला, जवळच्या इन द सेन्स की माझ्या कुठल्या तरी सामाजिक कार्यकर्त्याने एखाद्या माझ्या महिलेला कुणीतरी त्रास दिला आणि वाईट भावनेने जर काही केलं, तर तिथं जर प्रसंग असेल, म्हणजे असं म्हणतो ना की संत तुकाराम म्हणतात, भले तर देव कासेची लंगोटी, नाहीतर नाथाळाच्या माती हनुकाठी, त्या पद्धतीने आपल्याला देखील जायलाच पाहिजे ना. जर ती वेळ आली तर चुकीचंच असेल तर चुकीला चूक म्हणलंच पाहिजे. बरोबर. या सर्वातनं म्हणजे तुमच्या आध्यात्मिक पाठीमागली थोडकी एक पार्श्वभूमी तुम्ही सांगितलीच होती, परंतु आता त्याबद्दलचं काही काम चालू आहे किंवा आध्यात्मिक अजून वाटचाल सुरू आहे, याबद्दल काय? आध्यात्मिक वाटचाल तर मी म्हणजे नेहमी म्हणतो की आपलं जे काही मूळ असतं किंवा आपली जी संस्कृती आहे तिला जर आपण सोडलं ना तर मग मला असं वाटतं की कुठल्याही अगदी देशाच्या बाबतीत असेल किंवा समाजाच्या बाबतीत असेल की आपली संस्कृती आणि आपले जे मूळ सोडून आपण वागलो ना तर त्याचा ह्रास व्हायला चालू होतं असं म्हणणारी एक मी आहे. संस्कृती आपली भारतीय संस्कृती असेल किंवा आपला जो काही महाराष्ट्रीय संतांची भूमी आपण म्हणतो, तर या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला असेल आणि त्याच पद्धतीने आपलं जे खेडेपाड्यात हा वारकरी समाज खूप आहे. आणि वारकरी समाजाचं कसं आहे की तो प्रत्येकाला म्हणजे पंढरीच्या वारीमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तुम्ही पाहिलं देखील असेल की लहान मुलापासून थोरापर्यंत एकमेकाला नमस्कार करतात, माऊली म्हणून बोलवलं जातं. त्याचं कारण काय आहे की तुझ्या माझ्यातच परमात्मा आहे. त्यामुळं प्रत्येक लहान मुलामध्ये सुद्धा परमात्म्याचा अंश असं आपण काम करतो. तर इतकी उदात्त विचारणे येणारी ती संकल्पना आणि आपला वारकरी संप्रदाय, माझे आई वडील किंवा माझे काका काकू हे सगळे वारकरी संप्रदायिक आहेत. त्यामुळं घरामध्येच तो अध्यात्माचा वारसा असल्यामुळं मी आपल्या भागातल्या ज्या काही वारीच्या दिंड्या जातात तर त्यांना मेडिकल किट म्हणजे इमर्जन्सी किट असेल, त्यांना लागणारी औषध असतील, म्हणजे कुणाला ताप आला काय झालं अशा पद्धतीचे ताप सर्दी खोकल्याचे औषध असतील अशा पद्धतीचे किट करून सुरुवातीला म्हणजे मी देत होते. आणि आता माझ्या वाढदिवसा दिवशी मी असं केलं होतं की त्यांच्यासाठी गजर कीर्तनाचा म्हणून एक कार्यक्रम ठेवला आणि कीर्तनाच्या ह्यामध्ये त्यांच्यासोबत मी जेवण केलं. म्हणजे संत पंगत आपण जो म्हणतो की एक संतांचे पाय आपल्या घरी लागल्यानंतर आपण अशा प्रकारचा एक आपला अध्यात्माचा वारसा असेल किंवा आपला जो काही हा सांस्कृतिक वारसा आहे हा जपणं, मग हा फक्त अध्यात्माच्या बाबतीत किंवा साधू संतांच्या बाबतीत किंवा आपल्या वारकरी संप्रदायाच्या बाबतीतच नसावा. आपलं जिम्मापगडी स्पर्धा असेल त्याही मी महिलांच्या घेते. का तर काही गौरीची गीतं असेल काय असेल ह्या गीतं कशा आहेत की काही मौखिक आहेत म्हणजे ती लिखित स्वरूपात नाहीत, पण ही मौखिक स्वरूपातली सुद्धा आपली परंपरा पुढे जावावी. म्हणजे जे फार मोठी गोष्ट आहे, कारण तुम्ही संत परंपरेबद्दल सांगितलं, महाराष्ट्राची ओळख ती जगभर त्यासाठी आहे. परंतु आध्यात्मिक आपल्या काही परंपरा एवढ्या मोठ्या आहेत, जसं तुम्ही गौरी गीतांच्या बद्दल सांगितलं, त्या गणपतीच फक्त आपण बघतो, परंतु त्या स्पर्धा यासाठी असायला पाहिजेत. महिला आनंद घेतातच, परंतु त्यातनं एक वेगळ्या आरोग्याच्या पण काही गोष्टी आहेत. आपल्या संस्कृतीचं जतन होतं. आरोग्याची गोष्टी तर डेफिनेटली आहेत. म्हणजे डॉक्टर म्हणून, म्हणजे बेसिकली माझा आयुर्वेदिक मी डॉक्टर आहे, तर मला हे माहिती आहे की बाबा आयुर्वेदाच्या पाठीमागे एक शास्त्र आहे. कदाचित त्याला आता साधं आता संक्रांत जस्ट आता झालेली आहे, तर संक्रांतीच्या बाबतीत सांगितलं तर संक्रांतीमध्ये म्हणजे थंडीचा महिना आहे तर त्यावेळी आपण तिळगुळचं वाटप करतो. तर तिळामधले असलेलं जे स्नेह आहे तर आणि गुळामधले असलेला जो उष्णतेचा धर्म आहे त्याच्यामुळे थंडीमध्ये जी त्वचा आपली रुक्ष झालेली असते किंवा आपल्याला जे थंडी वाजते तर यातून तिळगुळाचं सेवन केलं त्या काळामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा अनेक संकल्पना ज्या आहेत तर त्या भारतीय संस्कृतीच्या बद्दल किंवा त्या प्रत्येक गोष्टीमागे एक शास्त्रीय कारण आहे. फक्त त्याला आध्यात्मिक कारणाची जोड दिली की लोकांनी ते ऐकावं, कारण त्यामुळेच लोक अध्यात्माला घाबरून तरी ते गोष्टी करतात. आणि हे चांगली फार म्हणजे आता वारकरी संप्रदायाबद्दल तुम्ही सांगता तर ती परंपरा फार मोठी आणि हजारो वर्षांची आपली आहे. 100% फार मोठं काम आहे आपलं. आता सामाजिक कामाबद्दल आपण फार बोलतोय, परंतु आता युवकांच्या बद्दल, कारण सर्वात महत्वाचं म्हणजे या खेड्यापाड्यांना ती तरुणाई जी आहे ती एकतर कामापासून फार लांब असते, एक छोटे छोटे व्यवसाय किंवा मग शहराकडं मायग्रेशन स्थलांतरित जास्त होतं. तर यांच्यासाठी आपला पुढाकार आता काही त्या पुस्तकांमध्ये मला दिसला होता. तर त्या कामांच्या बद्दल आपलं काही थोडक्यात सांगा किंवा त्याचं पुढचं अजून काही व्हिजन आहे का? युवक हा बेसिकली आपण बघितलं तर आत्ताची जी युवा पिढी आहे ह्या दोन गोष्टींपासून म्हणजे त्यांच्यामध्ये मला जाणवलं फिरताना, एक तर म्हणजे बेरोजगार
आणि दुसरं म्हणजे की शिकून हाताला काम नाही, आणि दुसरं म्हणजे थोडीशी असणारी व्यसनाधीनता. ह्या दोन गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या. आणि आधुनिकरणाकडे काही लोक वळत असताना मग काही लोकांचं मी असंही बघते, म्हणजे मी काही लोक दुर्गामाता दौड करताना मला दिसतात, काही लोक शस्त्रास्त्र आपली म्हणजे जे काही आहेत ते त्याचे पाठ घेताना दिसतात, किंवा कुठंतरी गड किल्ल्यांचं संवर्धन आता लोकांच्या मध्ये तो खूप चांगल्या पद्धतीचा अवेअरनेस आलाय की यासाठी रविवारी वेळ काढून जातात. गावामध्ये श्रमदानाने काम करणारे युवक वर्ग आहे, म्हणजे नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, सगळ्यांना मी तशी चांगली बाजूही मला दिसते. म्हणजे काही लोक गणपतीच्या वेळेला येतात की मॅडम आम्हाला रक्तदान शिबिर लावायचंय, तर आम्हाला थोडीशी मदत कराल का, ब्लड बँक आम्हाला उपलब्ध करून द्याल का, किंवा असं बरेच येतात, किंवा कुणाला शाळेभोवती वृक्षारोपण करायचं असतं तर त्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून झाडं नेण्यासाठी येतात. काही गावांमध्ये जवळजवळ 25 गावांमध्ये आम्ही युवकांच्या मदतीने फाउंडेशनच्या मदतीने श्रमदानातून गावाची स्वच्छता असेल, त्याच पद्धत अशा अनेक चांगलेही उपक्रम म्हणजे त्यांनी हे केलेले आहेत. पण तरी देखील मला असं वाटलं की गणेशोत्सव हा आपला सांस्कृतिक भाग आहे, आणि टिळकाने जो गणेशोत्सव साजरा केला त्याच्या पाठीमागचं कारण होतं की तरुण वर्गाने एकत्रित यावं आणि जो सामाजिक सलोखा जपला जावा किंवा विचारांची देवाणघेवाण होऊन एक चांगल्या पद्धतीचा तो व्हावा गणेशोत्सव, असं म्हणून त्यांनी तो केला होता. पण आता थोडंसं डॉल्बी मुक्त गणेशोत्सव जी लोक करत असतात त्यांच्यासाठी आपण बक्षिसं देतो, पारंपरिक वाद्याच्या गजरात येणारी, त्यासाठी युवक मेळावे देखील आपण घेतो, रोजगार मेळावाही आपण घेतले होते 2, तर त्यातूनही अनेक युवकांना रोजगाराची संधी मिळालेली आहे. आणि असे अनेक युवक मेळावे असतील किंवा रोजगारांच्या संधी निर्माण करण्याचा एक मानस आहे. आणि काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना काहींना जर चुकून या व्यसनाच्या वगैरे आधारे गेले असतील तर त्यांनाही मदत करून म्हणजे एखाद्या व्यसनमुक्ती केंद्र किंवा अशा पद्धतीचं थोडंसं त्यांच्यासाठी एक संकल्पना आहे. पण पहिल्यांदा त्यांना रोजगार निर्मिती आणि त्याच पद्धतीने छोटे छोटे उद्योग जे स्टार्टअप सारखे असतील अशा पद्धतीने त्यांना कसं देता येतील हा एक मानस आहे. म्हणजे त्यांना खेड्यातून वरती स्थलांतरित शहराकडे कमीत कमी कसं करता येईल याकडे उत्पन्नाची साधनं त्यांना चांगली मिळतील, कारण निसर्गाची साधन संपत्ती तर आपल्याकडे भरपूर आहे. त्याला संबंधित काही व्यवसाय इकडे उभा करायला त्यांना सपोर्ट जर केला तर ते इकडेच राहतील आणि फार चांगले उद्योग निर्माण होतील. आपला समाज अजून चांगला त्या तरुणांच्यामुळे होईल. 100%. युवतींच्या बद्दल त्याबद्दलचं काम तुमचं काय चालू आहे किंवा त्यांच्याबद्दलचा काय दृष्टिकोन आहे? कारण खेड्यापाड्यामध्ये ते एक फार मोठी गोष्ट आहे की त्यांच्या शिक्षणाकडेच फार दुर्लक्ष होतं. आता युवक आणि युवतींच्या बद्दल देखील आम्ही आता काय करतो की थोडंसं पालकांचं शिक्षण कमी असल्यामुळे 10वी-12वी नंतर मुलांनी काय करावं तर हे मुलांना समजत नाही. तर आम्ही त्यावेळी शाळांमध्ये जाऊन त्यांना करिअर मार्गदर्शन देखील करतो की 10वी नंतर किती संधीच्या वाट्या आहेत, 12वी नंतर किती संधीच्या वाट्या आहेत, आणि असे काही प्रोफेशनल कोर्सेस तुम्ही करा, व्यावसायिक शिक्षण तुम्ही घ्या की तुम्हाला बाहेर पडल्यानंतर पटकन तुम्हाला जॉब लागेल. आता बाबा आपलं नर्सिंग कॉलेज आहे तर आम्ही नर्सिंग कॉलेजमध्ये सुद्धा दुसऱ्या नर्सिंग कॉलेजसाठी किंवा दुसऱ्या आपल्या परिसरातले असेल किंवा आपल्या जिल्ह्यातले असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण कॅम्पस आयोजित केलेले आहेत. म्हणजे अशा अनेक उपक्रम राबवतो की त्यांना बऱ्यापैकी आता माझ्या वाढदिवसा दिवशीच मी हे घेतलेला रोजगार मेळावा घेतलेला, सांगायला मला आनंद होतो की 60 कंपन्या इथं आल्या होत्या. म्हणजे आमच्या एका माणसाला 60 कंपन्यामध्ये इंटरव्ह्यू द्यायला जायचं तर त्याला किती चक्रा घालायला लागतील, पण आपण इथं बोरपाड्यामध्ये 60 कंपन्या आणल्या होत्या. पण त्यामध्ये नर्सिंगच्या होत्या, औषधी निर्माण होतं, वेगवेगळ्या अगदी 12वी नापास असतील अशा सगळ्या लोकांसाठी होत्या, CNC वेगवेगळं म्हणजे प्रत्येक व्यावसायिक कौशल्य घेतलेला माणूस असेल किंवा युवती असतील, युवतींसाठी पण त्या नोकऱ्या अवेलेबल होत्या. आता आम्ही कसं केलं होतं की युवतींनी स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून त्यांना केकचं प्रशिक्षण दिलं होतं, मेहंदीचं प्रशिक्षण दिलं होतं, पार्लरचं प्रशिक्षण, मसाले तयार करण्याचं, असं वेगवेगळं प्रशिक्षण का दिलं होतं तर त्यांनी छोटे मोठे व्यवसाय करावे. किंवा एखादी स्त्री जर व्यवसाय करणार असेल, महिला किंवा युवती असं आपण म्हणू शकतो, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणं असेल असे आपण म्हणजे त्यांना मदत करतो. नाही, आता ही सगळीच कामं आहेत आपली. महिलांसाठी तर आपलं फार मोठं काम आहे, ज्येष्ठांसाठी, कारण खेड्यापाड्यामध्ये सर्वात महत्वाचं काम करायला पाहिजे तर वृद्धांच्याकडं फार दुर्लक्ष होतं, त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते आणि इव्हनच ते स्वतः सुद्धा तिकडे लक्ष देऊ शकत नाहीत. तर यासाठी काही काम उभा करण्याचा मानस आहे किंवा सध्या चालू आहे? सध्या चालू आहे. म्हणजे कसं होतं की एक 2-3 संकल्पनेतून संजीवनीची आरोग्यवारी आली आपल्या दारी, त्या संकल्पनेतूनही आपण घरोघरी जाऊन आरोग्य सेवा दिली होती. त्याच पद्धतीनं मोफत दिली होती. अरे वा. त्याच पद्धतीनं आताही आमची जी फिरत्या दवाखाना ही संकल्पना ही जास्तीत जास्त वृद्ध लोकच त्याचा लाभ घेतात. कारण की ते जाऊ शकत नाहीत शेतात, म्हणजे त्यांच्या घरातले गेलेले असतात, कधी कधी डॉक्टर उपलब्ध नसतात, तर दवाखाना त्यांच्या दारात जातो. पण त्यांना काही असेल तर ते मोफत इंजेक्शन औषधं देऊन त्यांना तो दवाखाना परत येतो. त्याच पद्धतीने आपण इथं काय केलं की संजीवनी हॉस्पिटल हे ज्या आपल्या 7वी मतदारसंघ असेल किंवा आपल्या पन्हाळा तालुक्यातील कुणीही जरी आलं, असं पन्हाळा तालुक्यात नाही राहत कुठलाही रुग्ण आमच्या येईल तो आमचाच समजतो आम्ही, जे कुठल्या तालुक्यातला आहे कुठल्या मतदारसंघातल्या असं काही त्याला वेगळं काही नाही.
अगदी इचलकरंजीत येऊ दे, कोल्हापुरातून येऊ दे, कुठल्याही गावातून जरी रुग्ण आला तरी सरासरी 1200 रुपये जी पोटाच्या सोनोग्राफीची फी आहे ती आपण संजीवनी हेल्थ कार्ड काढलं तर त्याच्याद्वारे आपण इथल्या सगळ्याच लोकांना ती 600 रुपयाला सोनोग्राफी करतो. एक्सरेला देखील 50% कपात आहे. रक्तलघवीची तपासणी होते. समजा एखाद्या फीला 200 रुपयामध्ये होत असेल तर ते आपण 100 मध्येच करतो. म्हणजे ही गरज फक्त वृद्ध लोकांनाच नाही तर सगळ्यांनाच आहे. कारण इथं काही भाग असा आहे की तो थोडासा पाण्यापासून थोडासा वंचित आहे किंवा तिथं ऊस क्षेत्र नाहीये. तर अशा लोकांना थोडंसं ते सोयीस्कर व्हावं. आणि हा तसं म्हटलं तर हा पन्हाळ्याचा दुर्गमच भाग आहे. हा थोडी ठराविक गावं सोडली तर काही भागांमध्ये उत्पन्नाचं साधन देखील कमी आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे. तर हा सगळा विषय लक्षात घेऊन त्यांना जसं सोयीचं पडेल अशा पद्धतीने संजीवनी हेल्थ कार्ड योजना पण आपण केलेली आहे. फार मोठी गोष्ट आहे, कारण एवढ्या स्वस्तामध्ये एवढ्या खेड्यामध्ये एवढी सेवा देणं आणि परत आणि त्यात आणि फ्रीमध्ये सेवा करण्यासाठी गावाखेड्यामध्ये आपण पोहोचणं फार मोठी गोष्ट आहे. संजीवनी सखी मंचच्या माध्यमातून तुमचं महिलांसाठी एक काम चालतं, मेळावे चालतं संजीवनी ह्याच्यातून. तर ते काय आहेत किंवा त्याच्यातनं आता सध्या कोणते योजना पुढे डोक्यामध्ये आहेत? संजीवनी सखी म्हणजे ही संकल्पनाच मला सुचली की ती आपण असं म्हणतो की कुठलीही गोष्ट असेल म्हणजे मी असं म्हणतो की आपण आपल्या मित्राबरोबर आपल्या मैत्रिणीबरोबर ती शेअर करतो किंवा त्याच्याबरोबर शेअर करताना आपल्याला काही वाटत नाही. तर मला असं वाटायचं की जी गोष्ट त्या अगदी आपल्या घरी पण नाही सांगू शकत कुणाला, मग ती सुखाची असेल दुःखाची असेल एखादी कुठलीही गुपित गोष्ट असेल तर ते आपल्या मैत्रिणी म्हणजे तुमचंही असं असेल की तुम्ही तुमच्या मित्राबरोबर ती शेअर करत असाल. त्याच पद्धतीने माझ्या महिलांच्या किंवा माझ्या मैत्रिणीच्या मैत्री असं नातं आहे ना की त्याला कुठलं पॅरामीटर नाही. कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू दे, कुठल्याही कसलेही असू दे, मित्र आणि मैत्रिणी संकल्पना अशी की त्याला कशाचंच बंधन नसतं. म्हणजे 7 वर्षाचा मुलगी असू दे किंवा 70 वर्षाची महिला असू दे ते एकमेकाचे म्हणजे आजी आणि मुलीचं नातं, आजी आणि नातीचं सुद्धा मैत्री असू शकते. म्हणजे असं म्हणू शकतं की नातवाचा पहिला मित्र त्याचे आजोबा असतात. अशा पद्धतीनं त्या महिलाने एक असं व्यासपीठ मला द्यायचं होतं की जिथं त्या प्रत्येक गोष्ट आपल्या बरोबर शेअर करतील. म्हणून त्याचं नाव सखी मंच असं ठेवलं होतं. आणि त्यांना मी पहिल्या दिवशी सांगितलं की तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी आहात आणि तुम्हाला पटणार नाही की त्या घरात एखादी वस्तू केली असेल ना तर मेळाव्याला त्यांना त्या घेऊन येतात मला. अरे बापरे. की मॅडम आम्ही हे बनवलंय तुम्ही हे खावा, दिवसभर तुम्हाला खूप 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 म्हणजे अगदी हक्कानं. म्हणजे एखाद्याच्या मुलीचा कुस्तीत नंबर आला, फोन येतो मला, माझा नंबर बऱ्यापैकी महिलांकडे की मॅडम आमच्या मुलाचा कुस्तीत नंबर आलाय, तुम्ही यायला पाहिजे, माझ्या सासूबाई पडल्या तुम्ही तिला बघायलाच आला नाही. म्हणजे इतक्या त्यांच्याकडून कौटुंबिक नातं निर्माण झाले. हो हो 100%. आपुलकीची नात्याची ही सगळी म्हणजे संजीवनी सखी मंच हे एक भलं मोठं कुटुंब आहे असं म्हटलं तरी चालेल किंवा संजीवनी परिवार आहे म्हटलं तरी चालेल. याच्यातून सध्या फार मोठी काही मेळावे होतात किंवा कामं होत आहेत. अजून काही पुढल्या योजना आहेत का? योजना अशा अनेक आहेत. पहिलं तर हो, कारण अशा काही मुली माझ्याशी शेअर करतात की त्या शिकलेल्या आहेत पण त्यांना त्या शेतातली कामं म्हणजे तितक्या प्रभावीपणे जमत नाहीत किंवा थोडासा त्यांचा कल त्याच्यामध्ये कमी आहे. मग त्या घरी बसून असतात. तर पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांना आत्मनिर्भर म्हणजे जे तुम्ही म्हणताय की आर्थिक स्वावलंबन देण्याच्या दृष्टिकोनातून काही रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध कशा करून देतात. म्हणजे पहिलं तर माझ्या अजेंड्यावरती हेच काम असणार आहे की त्यांना रोजगाराच्या संधी आपल्याला कशा उपलब्ध करून देतील. भले त्यांची फार अपेक्षा नाही, निदान रोजचं त्यांचं काय थोडंसं मानधन आहे तर ते त्यांना मिळत राहावं. अनेक हळूहळू त्यांनी डेव्हलप होऊन स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावावं एवढं त्यांना सक्षम आपल्याला करायचं. तर आता सध्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीसाठी लोक तुम्हाला प्राधान्याने एक नेतृत्व म्हणून पुढे पाहतायत. बघू आता निवडणुकीला आता लय दिवस राहिले नाहीत, परंतु त्यावेळी तुमचं काय तिकीट असेल नसेल ती गोष्ट लांबची नाहीये. तर मग त्यासाठी कुठलं व्हिजन आहे किंवा अजेंडा आहे? व्हिजन म्हणजे पहिल्यांदा माझं जर आता काम करण्याचं बघितलं तर ग्रामीण भाग आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या ज्या काही दुर्गम भाग आहे, ग्रामीण भाग आहे, तर ग्रामीण भागातील काही आपल्या ज्या मुली आणि मुलं आहेत त्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी मला काम करायचं आहे. दुर्गम भागातील जनता आहे, माझ्या माय माऊली आहेत, त्यांच्या आरोग्याच्या सेवेसाठी काम करायचं आहे. आता जो काही आपण म्हणजे ज्या परिसरामध्ये काम करतोय तो परिसर हा दुर्गम आहे. तर दुर्गम भागातील जे काही म्हणजे ठराविक भाग दुर्गम आहे, ठराविक भाग हा पाण्याचा आहे. तर जे काही माझ्या भागातले लोक आहेत त्यांचं जे काही सर्वांगीण आरोग्य जीवनमान उंचावण्यासाठी मी कार्यरत राहणार. जे रस्ते पाणी आणि यापेक्षाही पुढे आपल्याला काही करता येईल या मतदारसंघांमध्ये. म्हणजे काही युवक आहेत जे एमपीसीची तयारी करतात, काही युवक आहेत जे आर्मीची तयारी करतात, युवक आणि युवती दोघंही. तर त्यांच्यासाठी एखादं असं चांगलं क्रीडांगण, एखादा धावण्याचा ट्रॅक इथे विकसित करता येईल का किंवा विकसित करण्याचा माझा मानस आहे. त्याच पद्धतीनं त्यांना एक चांगली अभ्यासिका या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या चांगल्या लोकांची व्याख्यानं म्हणजे जी त्यांना मोटिवेट पण करतील आणि त्यांना ती सहाय्य करतील. कारण की मी इथं बघितलं ना की प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा म्हणजे मी आता भागामध्ये जाते तर
बरीच मुलांनी प्रशासकीय सेवेमध्ये लोकांचा कल जरा मला जास्त दिसतोय. तर त्यासाठी त्यांना मला चालना देण्यासाठी काय करता येईल का? किंवा आता आपण बघितलं, आपण लहान असताना एवढी मैदान उपलब्ध होती आणि मुलं खूप खेळायची, पण आता थोडी मोबाईलच्या विळख्यामध्ये मुलं असल्यामुळे खेळत नाहीत. तर त्यांना त्यांच्या शारीरिक आरोग्यासाठी धावण्याचे ट्रॅक असतील किंवा वेगवेगळ्या इंडोर गेम्स असतील, असं काही एकच म्हणजे इथं एक छानसं मैदान विकसित करून तर ते त्या मुलांना सगळ्यांसाठी उपलब्ध कशा पद्धतीने करता येईल. त्याच पद्धतीने जी काही दुर्गम भागातील ही लोक आहेत त्यांच्यासाठी आरोग्य सेवा असेल, महिलांच्या हाताला काम, थोडक्यात महिला सक्षम झाल्या तर घर देखील ते सक्षम होते. त्यांची आर्थिक सक्षमता, त्यांचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्यावरती मला काम करायचंय. त्याच पद्धतीनं आपला काही सांस्कृतिक विचारांचा वसा वारसा आहे, त्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल का, हेही मला पाहायचं आहे. तसंच फक्त की ठराविक एका गोष्टीवरती न हे करता ह्या भागातील सर्वांगीण विकास कसा होईल, म्हणजे त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी सुद्धा किंवा त्यांना जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टी लागतात, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काय करता येईल. एकंदरीत काय की तुम्ही या खेड्यापाड्यामध्ये, गावखेड्यामध्ये त्या लोकांच्या पर्यंत पोहोचताय, आरोग्याच्या माध्यमातून का असे ना, त्या सेवा देण्याच्या माध्यमातून त्या समस्यांची जाणीव तुम्हाला आहे. आता एक गोष्ट मला आठवली की मी या भागामध्ये फिरत असताना, सातव्यासारखं इतकं मोठं गाव आहे, त्या गावामध्ये बाजार भरतोय, पण त्या बाजार असा रस्त्यावरतीच भरलेला असतो, त्याला असं व्यवस्थित एक मार्केट प्लेस किंवा असं काही दिसत नाहीये. किंवा म्हणजे एक स्त्री म्हणून मला ही गोष्ट प्रामुख्याने जाणवली की जर माझी एखादी मौली 4 वाजता बाजारात आली, माल संपायला तिला 8-9 वाजले, एवढ्या मोठ्या गावात एक सार्वजनिक शौचालय सुद्धा माझ्या महिलेला, म्हणजे तिची किती कुचंबना होत असेल की, म्हणजे आता हा गोष्ट एक स्त्री म्हणून मी समजू शकते की एकाही अशा मोठ्या गावांमध्ये सार्वजनिक शौचालय तिथं त्या मार्केट प्लेसमध्ये असं कुठं नाही, किंवा बस स्टँडची पण मला सुविधा तिथं कुठं दिसली नाही. असं संवेदनशील नेतृत्व असेल तर ऑफकोर्स त्या भागातल्या, त्या खेड्यापाड्यातल्या समस्यांची जाणीव झाल्यानंतर त्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकतो. ताई, तुम्ही आता सामाजिक काम करताना या भागामध्ये खूप ठिकाणी फिरताय. सखी महिला मंचच्या माध्यमातून तुम्ही मगाशी सांगितलं की कुटुंब तुमचं एक तयार झालेलं आहे इकडं, की ज्याच्यात एक अटॅचमेंट आहे, प्रत्येक घराला किंवा त्या महिलांच्या ठिकाणी तुम्हाला ते तुमच्या घरचं समजतात. तर अशी काही उदाहरणं आहेत किंवा यामधनं त्या लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बाबा आता या राजकारणात तुम्ही पाय ठेवायला पाहिजे, तर ती काही इन्सिडेंट्स अशा असतील तर? खरं तर अशी असंख्य उदाहरणं आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणीच तो मला मायेचा किंवा भावनेचा ओलावा म्हणजे जाणवतोच. पण आत्ताच इथं म्हणजे इकडे येतानाच वाटेमध्ये मी आमच्या 7व्या गावामध्ये एक गोरड म्हणून मुलगा आहे, तो BSF मध्ये सिलेक्ट झाला, म्हणून त्याच्या रॅलीमध्ये, जिथं त्याची जी रॅली चालू होती त्याच्यामध्ये मी सत्काराला गेले होते. तर त्याची आजी, म्हणजे मी माऊलीच म्हणते प्रत्येक वयस्कर महिलेला, तर ती माऊली पळत आली आणि तिने मला तिथंच म्हणजे त्या मिरवणुकीतच माझी ओटी भरली. म्हणजे जसं एखाद्या माहेरवाशीन घरी आल्यानंतर आईला जो आनंद झालेला असतो तो तिच्या चेहऱ्यावरती मला दिसला आणि तिनं माझी ओटी भरली. ओटी भरल्यानंतर ती मला तिच्या घरी घेऊन गेली. मला म्हणली, मॅडम काही नाही, माझ्या नातवाने इतकं मोठं यश मिळवलंय. ताई काहीच नाही म्हटली, इतकं मोठं यश माझ्या नातवाने मिळवले की ताई तुम्ही आमच्या घरी आला पाहिजे आणि जेवलाच पाहिजे म्हणून. तिची इतकी आग्रहाची विनंती होती की जशी आई आपल्याला म्हणते ना की बाळ तू जेवून जा घरात, म्हणजे तसंच बाहेर पडू नको, असं ते वाटलं. मग त्यांनी स्वतः, म्हणजे त्यांचं वय जवळजवळ 75च्या पुढचं, तरी त्यांनी स्वतः ताट केलं, स्वतः म्हणजे सगळी माझी व्यवस्था केली. त्या बसल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो ममत्वाचा भाव होता किंवा एक आपलेपणाचं वातावरण होतं ना, ते असंख्य पुरस्कारापेक्षा मोठं असं मला वाटतंय. आणि कदाचित तुम्ही जे नेहमी असं म्हणजे गफलत करतात लोक की सामाजिक कार्यकर्ता आणि मग राजकारणात का, तर मला असं वाटतंय की हा मतदारसंघ असेल किंवा कुणाचंही जे कार्यक्षेत्र असेल, एखादा नगरसेवक एखाद्या प्रभागात काम करत असताना, एखादा जिल्हा परिषद सदस्य त्याच्या जिल्हा परिषदेच्या गणामध्ये काम करत असताना ते आपलं कुटुंब समजूनच काम केलं पाहिजे. म्हणजे माझा तरी विचार तोच आहे की या मतदारसंघातील प्रत्येक जो कोणी तरुण मुलगा असेल तो माझा भाऊ आहे. म्हणजे मी प्रत्येकाला दादा म्हणूनच बोलवते. एखादी मुलगी असेल तर ती माझी ताई आहे किंवा माझी बहीण आहे. वयस्कर कोण असेल तर ते माझ्या आई वडिलांचे प्रमाण आहेत. तर त्यांना जर काही अडचण येत असेल, त्यांना जर काही वैयक्तिक समस्या असतील तर त्या सोडवणे कुटुंब प्रमुख म्हणून. कुटुंब प्रमुख म्हणजे माझं असं मत आहे की ज्या ज्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी येते, ज्या ज्या ठिकाणी तुमच्याकडे एखादं पद प्रतिष्ठा येते, तर त्याच्याबरोबर येणारी जबाबदारी देखील तितक्याच आत्मीयतेनं किंवा तितक्याच ताकदीनं तुम्ही स्वीकारली पाहिजे. मग इतक्या जर आपण लोकांचं कुटुंब प्रतिनिधी किंवा कुटुंबाचा प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करत राहणं आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करणं, हे मला माझं परम कर्तव्य वाटते किंवा कुठल्याही इतर गोष्टीपेक्षा ते जास्त मला महत्वाचं वाटतं. त्यामुळेच राजकीय याच्यामध्ये यावं अशी त्या लोकांची एक अपेक्षा निर्माण झाली आणि मे बी यामुळे पण झाली असेल, कारण राजकारण हे सत्ता गाजवण्याचं साधनच त्याने आतापर्यंत पाहिलंय, परंतु राजकारण हे सेवा करण्याचंच मूळ ते साधन आहे आणि ते तुमच्यासारख्या लोकांच्याकडे त्यांना ते पाहायला मिळते. त्यामुळे ती एक अपेक्षा तुमच्यावरती वाढलेली आहे. खरं तर मला तर नेहमीच असं म्हणायचं आहे की
एखाद्यासाठी काम करत राहणं म्हणजे काही पद नसताना, म्हणजे मला माझ्या महिला भगिनी पण म्हणतात की मॅडम आतापर्यंत तुमच्याकडे कुठलंही असं पद नाही तरी तुम्ही इतकं काम करता, आणि जर आमच्या हक्काचा माणूस आम्ही त्या सभागृहामध्ये पाठवला आणि तिथं पाठवल्यानंतर तुम्ही याहीपेक्षा किती वेगाने काम कराल. म्हणजे बऱ्याचदा आपण काय बघतो की लोक काय सांगतात की मला निवडून द्या मग मी काम करतो, पण आपण काहीच अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेनं जे काम केलं ते लोकांपर्यंत किंवा गेलं. असंही म्हणतात काय मला निवडून नाही दिलं तर मी बघतो मग. असं म्हणणं चुकीचं आहे, कारण ही म्हणजे लोकशाही आहे. ही खूप ठिकाणी अशी काही गोष्टी होतात, परंतु ते लोक आता त्याला विटलेत आणि त्यामुळेच मे बी अपेक्षा अशा लोकांच्याकडनं वाढलेत की बाबा आता एखादं चांगलं नेतृत्व आपल्या भागाला यावं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच मुळात अशा असतात की ज्या ठिकाणी विधानसभा आणि लोकसभेसारखं त्यावेळी प्रत्येक आमदाराकडे किंवा खासदाराकडे बारीक सारीक समस्या घेऊन जाऊ शकत नाही. आपल्या पंचायत समितीच्या सदस्याकडे असतील, जिल्हा परिषद सदस्याकडे असतील, आपल्या शाळेच्या मुलाच्या ऍडमिशन पासून किंवा घरातल्या काही प्रॉब्लेम्स पासून त्याकडे जाणं आणि तो अवेलेबल असणं हे फार महत्वाचं असतं. आणि त्यामुळे त्यांना तो घरचा माणूस असावा अशा पद्धतीची ती भावना असेल, त्यामुळे ते निर्माण झालेली एक राजकीय फार मोठी चर्चा आहे. ऍक्च्युली कसं असतं माहिती की लोकांना तुमचा वेळ महत्वाचा असतो, म्हणजे त्याला ज्यावेळी गरज आहे त्यावेळी तुम्ही उपलब्ध असणं, तुमच्याकडे त्यांच्या समस्या जाणण्यासाठी एक संवेदनशील मन असणं, त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी तुमचं एक सुशिक्षित किंवा तुमचं वाचन पाहिजे किंवा त्या प्रशासनाची तुमच्यामध्ये जाणीव असणं. जिथे जिथे जो स्टँड घेणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे तो स्टँड तुम्ही त्या ठिकाणी घेणं आणि त्यांच्या समस्याचं निराकरण करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य असतं. कुठेतरी लोकशाहीमध्ये आपण ही गोष्ट हरवत चाललोय की पूर्वीच्या काळात काय होतं, एखाद्या राणीच्या पोटातून एखादा राजा जन्माला यायचा, म्हणजे मग भले त्यावेळेला त्याला त्याचं नेतृत्व किती आहे, त्याचं कर्तृत्व किती हे नाही, तो जन्माने त्याचा अधिकार असायचा की राजाचा पहिला पुत्र हा त्या राज्याचा पहिला राजा. मग असं होतंय, पण आता संविधानानं आपल्याला काय अधिकार दिलाय की कितीही श्रीमंत व्यक्ती या देशातला असेल त्याला देखील एकच मताचा अधिकार आहे, आणि कितीही गरीब व्यक्ती असेल किंवा माझ्यासारखा सामान्य व्यक्ती असेल त्याला देखील मताचा एकच अधिकार आहे. म्हणजे या ठिकाणी लोकांनी किंवा जे कोणी लोकांना गृहीत धरत असतील त्यांनी हे ठरवलं पाहिजे की राजा हा आईच्या पोटातून आता राणीच्या पोटातून जन्माला येत नाही तर मताच्या पेटीतून येतो. हे ज्या वेळेला त्यांनी लक्षात ठेवतील ना त्यावेळी त्यांना हे कळून जाईल की सामान्य माणूस किंवा सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करत राहिलं तरच ही जनता तुम्हाला स्वीकारते. मला तुम्हाला नेहमीच हे सांगायचं की पद असो नसो, सत्ता असो नसो, मी डॉक्टर स्वाती पाटील सगळ्यांची स्वातीताई म्हणून आयुष्याच्या शेवटीपर्यंत त्यांच्यासाठी नेहमीच कार्यरत राहील. आणि खूप म्हणजे आपल्या सामाजिक कामावरतीच आपल्याला बोलण्यामध्ये एवढा वेळ गेला की मला राजकीय चर्चा एक वेगळ्या अँगलमध्ये न्यायची होती, परंतु आता निवडणुकांचा वारा आहे, खूप वेळेला आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यातनं आपल्याला त्यावरती बोलता येईल, ती वेळ येईलच. फार छान माहिती मिळाली आणि आपलं काम इतकं मोठं आहे की खरंच आपल्याला याबद्दल मला शुभेच्छाही द्याव्या वाटतात आणि खरंच फार आभारी मानावे वाटतात. आणि आज एवढा वेळ दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.